नाशिकला मीनाताई ठाकरे स्टेडियम हिरावाडे या ठिकाणी 14 आणि 15 मेला आयोजित करण्यात आलेल्या खुल्या गटातील ॲथलेटिक्स स्पर्धांबाबत विविध गंभीर तक्रारी समोर आल्या असून स्पर्धांच्या वैधतेपासून ते खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सुविधांपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया त्याचबरोबर वर्ल्ड ॲथलेटिक्स कोच म्हणून कार्यरत असल्याचा दावा करणारे मंगेश मारुती राऊत आणि त्यांच्या ॲथलेटिक्स यूथ टीमनं पत्रकार परिषदेद्वारे संबंधित प्रकारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तक्रारीनुसार संबंधित स्पर्धा आयोजित करणारी संस्था ही धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये नोंदणीकृत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनची मान्यता आणि आम्ही अधिकृत समिती आहोत त्याचबरोबर असं सांगून खेळाडू आणि पालकांची दिशाभूल केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. खेळाडूंकडून 500 ते 1000 रुपये प्रवेश शुल्क आकारले जात असून त्या बदल्यात आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. काही खेळाडूंना कथितरित्या काही सर्टिफिकेट्स देण्यात आलेत असे काही पालकांकडून सांगण्यात आले. तक्रारदारांनी प्रशासनाकडून अधिकृत लेखी स्पष्टीकरण घेऊन स्पर्धा आयोजकांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काच्या बदल्यात नेमक्या कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. पण याचं कारण अजून काही उत्तर आणि माहिती नाशिक डिस्ट्रिक्ट ॲथलेटिक्स असोसिएशन या चॅरिटीला रजिस्टर नसलेल्या आणि या नावानं बँकेत अकाउंट उघडले आहेत आणि खुला गट याची स्पर्धा आयोजन करून खेळाडूंकडून 500 रुपये आणि 1000 रुपये याप्रमाणे फी आकारली जात आहे. या सर्व तपशिलाची माहिती हेमंत पांडे, संदीप फुकट यांचे सहकारी टीम यांच्याकडे पत्रकार टीमनं काही चौकशी केली. अजूनही त्यांनी माहिती दिली नाही आणि उडवाउडवीची उत्तरं त्यांनी दिली. या संदर्भात आयोजकांकडून कागदपत्रांची सार्वजनिक पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अधिकृत मान्यतापत्र, महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे स्पर्धांसाठीचे अधिकृत परवानगी, संबंधित संस्थेची धर्मादाय आयुक्त कार्यालयातील नोंदणी प्रमाणपत्र या संबंधित कागदपत्रांची उपलब्धता नसेल तर स्पर्धा तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये कार्यरत काही खासगी प्रशिक्षकांवर शासकीय क्रीडा साहित्याचा वैयक्तिक वापर आणि नियंत्रण ठेवल्याचे आरोपही करण्यात आले असून विशेषतः काही प्रशिक्षकांनी राज्यस्तरीय स्पर्धांसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून न दिल्यानं स्पर्धा आयोजनात अडथळे निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर काही प्रसंगी आयोजक आणि पत्रकारांशी गैरवर्तन झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. विभागीय क्रीडा संकुल प्रशासन आणि काही अधिकाऱ्यांविरोधातही गंभीर नाराजी व्यक्त करण्यात आली असून काही विभागीय क्रीडा अधिकारी आणि त्यांचे पती यांनी क्रीडा स्पर्धा आयोजन केलेल्या स्वयंसेवकवर दादागिरी करण्यात आली असून त्यांनी खेळाडूंसाठी जेवणासाठी मंडप टाकले होते, परंतु क्रीडा अधिकारी यांचे पती यांनी त्यांची गाडी मंडपात लावली तर काही स्वयंसेवक यांनी त्यांना गाडी काढण्यास सांगितले तर त्यांनी दादागिरीची भाषा केली. तुला माहिती आहे का मी कोण आहे? माझी बायको या ठिकाणी क्रीडा अधिकारी आहे असे क्रीडा स्पर्धेचे सहसचिव अरुण दराडे यांनी स्पष्ट सांगितलं. क्रीडा अधिकारी यांचे नुकत्याच झालेल्या 4th एडिशन राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी मैदान आणि निवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शुल्क भरूनही खेळाडूंना आवश्यक सुविधा मिळाल्या नसल्याचा आरोप करण्यात आला. मैदानावरील प्रकाश व्यवस्था बंद असणं, स्वच्छतागृह आणि हॉल अस्वच्छ असणं, पिण्याच्या पाण्याची कमतरता, आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध न करणं अशा अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्यात आलं असून परिणामी आयोजकांना स्वतःच्या खर्चातून स्वच्छता, पाणी आणि इतर सुविधा पुरवाव्या लागल्याचा दावा करण्यात आला. ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या मागास भागातील खेळाडूंना न्याय मिळावा त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातील कथित गैरप्रकार आणि हुकुमशाही थांबवण्यासाठी प्रशासनानं तातडीनं निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. नमस्कार, मी मंगेश राऊत, वर्ल्ड ॲथलेटिक्स कोच. येत्या 2 आणि 3 मे रोजी आम्ही 4th एडिशन राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा मीनाताई ठाकरे स्टेडियम या ठिकाणी आयोजित केली होती. तर या स्पर्धेमध्ये आम्ही 200 रुपये फीमध्ये मुलांना राहणे, खाणे वगैरे सर्व सुविधा आम्ही मुलांना इथं प्रोव्हाइड केलेल्या होत्या. आणि आमची ही जी नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशन संस्था आहे ही चॅरिटीला रजिस्टर आहे आणि आम्ही रजिस्टरच्या अंदरच आम्ही स्पर्धा कंडक्ट केली होती आणि आपली पत्रकार परिषद पण झाली होती. मागे सर्व पत्रकार उपस्थित पण होते आपल्या स्पर्धेसाठी. तर आपल्या क्रीडा अधिकाऱ्यांनी पण उल्लेख केला होता की
जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवा. पण आता इथं जी मीनाताई ठाकरे स्टेडियमला जी ओपन खुल्या गटाची जी ट्रायल होत आहे, ती जी नाशिक डिस्ट्रिक्ट ॲथलेटिक असोसिएशनच्या नावाने होत आहे, ती चॅरिटीला रजिस्टर पण नाही आहे. आणि त्यांनी आपल्या स्पर्धेबद्दल, आपली जी 4th एडिशन आहे त्या स्पर्धेबद्दल पण त्यांनी ग्राउंडवर चुकीचे मेसेज दिले होते की या स्पर्धेला कोणी खेळलं तर आम्ही त्यांना बॅन करू. तर अशा गोष्टी पण इथं घडत आहे. आणि त्यांच्याकडे काही पत्रकारांनी त्यांच्याकडे मागणी केली असं तर त्यांनी ते कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट त्यांना सादर केले नाही. ओढाओढीचे उत्तर दिले. कोणीही त्यांच्या समोर येत नाही. आणि पत्रकारांचं असं ओढाओढीचं उत्तर देणं म्हणजे याचा अर्थ असा आहे काही अनलिगली आहे. यांनी अशा स्पर्धा कंडक्ट करून आणि स्वतः आम्ही आशियानचे कोर्टामध्ये आमची केस चालली, आम्ही स्वतः मेंबर आहे. आणि आम्हाला माहिती आहे का आपण चॅरिटेबल रजिस्टरमेंट आपण स्पर्धा का कंडक्ट करतो, तरी यांनी याचं उत्तर पण दिलं नाही. आणि या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे उघड होत आहे. आणि या अशा स्पर्धांना स्थगिती आणणं खूप गरजेचं आहे, नाही तर या असं खेळाडूंचं नुकसान होत राहील. आणि असं ऑडॉप्टच्या नावाने 10-15 वर्षापासून खेळाडूंचे लुटालूट चालू आहे. आणि यांनी 500-1000 रुपये फी घेऊन खेळाडूंना कोणत्या प्रकारचं काही सुविधा पण दिल्या नाही, पाणी दिलं नाही, काय दिलं नाही, फक्त पैसा येऊ द्या बस, एवढंच त्यांनी टार्गेट ठेवलेलं आहे. आणि या अशा गोष्टी चॅरिटेबल रजिस्टर नसताना सुद्धा हे असे करतात, म्हणजे यांना कोणतरी बॅकअप देत आहे, कोणतरी काहीतरी गोष्टी घडत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण क्रीडा अधिकारी, आपण इथं विभागीय प्रदर्शन करून आम्ही ग्राउंड बुकिंग केलं होतं. तर आम्हाला कोणत्या प्रकारची फॅसिलिटी देता आली नाही, लाईट चालू नव्हतं. आम्ही स्वतः खर्च करून आम्ही साफसफाई केली, ग्राउंडची वगैरे, बाथरूम वगैरे क्लिनिंग केले. आणि मागच मी आता एक व्हिडिओ व्हायरल केली आहे माझी इंस्टाला वगैरे, आता व्हिडिओ आहे इंजेक्शनची, तर बाथरूम पूर्ण भरलेले होते इंजेक्शनने, तर ते पण आम्ही ओपन केलेलं आहे. पण इथं कोणत्याही क्रीडा अधिकाऱ्याची असं कोणत्या प्रकारचं असं रिस्पॉन्स दिसत नाही. आणि टाळाटाळी उत्तरं देते असं. आणि पत्रकार लोकांना पण असं उत्तरं देऊ नाही राहिले. तर अशा स्पर्धेवर पण आणि अशा जे क्रीडा अधिकारी यांच्यावर पण थोडं विचार करून यांच्यावर काही त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. नमस्कार, मी देवदास कोडे. 4th ॲथलेटिक्सच्या स्पर्धा झाल्या ना, नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशन बनवलेलं होतं 2 मेला आणि 3 मेला. त्यावेळेस कमी पैशामध्ये आणि जी विद्यार्थ्यांना जे सुविधा पाहिजेत होत्या त्या नाश्त्यापासून, पाण्यापासून आणि बाकी साफसफाई सर्व पद्धतीने एकदम सुंदर केलेल्या होत्या. बाकीच्या स्पर्धेच्या मानाने ह्या स्पर्धेला अतिउत्तम सुविधा केलेल्या होत्या. आणि ह्या स्पर्धेचे नियोजन अतिउत्तम आणि चांगल्या प्रकारे केलेले होते. अशा स्पर्धा आत्तापर्यंत मी जेवढ्या स्पर्धा केल्या इथं अशा सुविधा कमी पैशामध्ये अजूनपर्यंत कोणी दिलेल्या नाही. प्रत्येक वेळेस पाण्याची टंचाई, स्वच्छता नाही, ग्राउंडवर काही कचरा धूप वाढलेलं. आणि जेव्हा या स्पर्धा झाल्या तेव्हा सर्व साफसफाई आणि सर्व पद्धतीने सर्व नियोजित सुविधा दिलेल्या होत्या. आणि या स्पर्धा एकदम छान पार पडल्या. भविष्यात चांगले विद्यार्थी या अशा स्पर्धेच्या याच्यानी घडू शकतात, कारण जेणेकरून विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी आल्यानंतर त्यांना सुविधा मिळणे खूप गरजेचे असते. आणि त्या पद्धतीने त्या सुविधा व्यवस्थित. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे, नाशिक.